लाडकी बहिणींना लाडकी धनो 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, वाटपाची तारीख नेमकी काय असणार आहे याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि लाडकी धनो सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एकदम पॉइंट टू पॉइंट सांगणार आहे की हप्ता वाटप कोणत्या महिलांना होणार आहे, कधी होणार आहे, जी.आर कधी येणार आहे, रक्षाबंधनाला तुम्हाला काही गिफ्ट भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी एकदम सविस्तरपणे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्यांना हप्ते भेटलेत, ज्यांना भेटले नाहीत, त्या दोन्ही लाडक्यांनी नेमकं काय करायचं म्हणजे तुमचे हप्ते चालू राहतील किंवा भेटतील, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. वाटप नेमकं कधी होणार आहे, वितरण कधी होणार आहे, त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला, तो म्हणजे 25वा जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला वेळेवायच्या व्हिडिओला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर एक छोटा प्रश्न विचारतो. लाडकेताईंनो, तुम्हाला मी मागे एक प्रश्न विचारला होता. तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचे आणि तुमचे हप्ते सुरळीत चालू आहेत का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आणि तुम्हाला या ठिकाणी मी जे प्रश्न विचारले होते की तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत, ते प्रश्नाची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. तोपर्यंत मी तुम्हाला हा व्हिडिओ जी अपडेट आहे ती अपडेट दाखवणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता वाटपाची तारीख काय असणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर हप्ता केव्हा मिळणार आहे हे सांगणार आहे. नवीन यादी काय असणार आहे. बघा, बऱ्याच लाडक्यांना एक गोष्ट सांगायला लागलोय, आज पुन्हा नवीन यादी लागलेली आहे, म्हणजे पडताळण्या सुरू आहेत आणि पडताळण्यामध्ये बऱ्याच लाडक्याताई या ठिकाणी वगळत आहेत, बऱ्याच लाडक्याताई मध्ये पण येत आहेत. याच्यानुसार नवीन यादी काय लागणार आहे, सरकारने पण एक मोठी बातमी दिलेली आहे, ती बातमी तुम्हाला सांगणार आहे. खूप महत्त्वाची या ठिकाणी असणार आहे. कोणाला मिळणार मग हप्ता, आता या अंतिम यादीनुसार हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्यांना भेटणार आहे. आता बघा, लक्षात घ्या, लाडक्यातून तुम्हाला एक छोटी एक इन्फॉर्मेशन देणार आहे, ती पण सांगतो. 25वा हप्ता केव्हा मिळणार आहे. चला वेळेवाच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगणार आहे वाटपाची अपडेट. खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे लाडक्यांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट वाटपाचा अपडेट काय आहे तुम्हाला ते सांगतो. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिला आठवडा जो आहे हा ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे आता हा पुढचा जो उद्यापासून सोमवार ते शनिवारपर्यंत शुक्रवारपर्यंत या दिवसामध्ये काय होणार आहे, तुमची लाडक्यांनो मंत्रिमंडळाची एक बैठक होणार आहे. आणि या मंत्रिमंडळाचा म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळे मंत्री असतील, त्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय लागणार आहेत, जसं की ई-KYC कधी होणार आहे, हप्ता तुमचं वाटप कधी होणार आहे, त्याच्यावर सही केली जाणार आहे, किंवा असे बरेच लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल काही अपडेट्स असतील, त्या अपडेटवर चर्चा या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. किंवा बऱ्याच लाडक्यांना बाहेर काढले, त्यांचं नेमकं काय करायचं, बऱ्याच लाडक्या बाहेर काढल्यात पण त्या पात्र आहेत, त्यांचं नेमकं काय करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते निर्णय घेतले जाणार आहेत. त्याच्यामुळे ही मंत्रिमंडळाची बैठक खूप निर्णायक असणार आहे, खूप महत्त्वाची असणार आहे. त्या बैठकीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत. त्याच्यानंतर 10 ऑगस्ट असणार आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जर झालं, निर्णय जर झाला तर त्याच्यानुसार फिरू शकतात, गणित फिरू शकतात. पण त्याच्या अगोदर जर मंत्रिमंडळात बैठकीमध्ये काही चर्चा नाही झाली तर लाडक्यांनो लक्षात ठेवा, जी.आर येण्याची तारीख तुम्हाला मी आजच सांगून टाकतोय. 10 ऑगस्ट पर्यंत जी.आर येऊ शकतो, काळजी करू नका. 10 ऑगस्ट पर्यंत जी.आर येणार आहे. पण यावेळेस आता निधी किती वाटप होतोय आता हे खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण की बऱ्याच लाडक्यांना यावेळेस पण बाहेर काढलंय. 80 लाख, नंतर 81 लाख, नंतर 92 लाख, असे आकडे वेगवेगळे बाहेर येत आहेत. त्यानुसार किती आता यावेळेस लाडक्या बहिणी बाहेर निघणार आहेत, त्याचबरोबर किती निधी मंजूर होणार आहे, याच्यानुसार सगळे गणित फिरणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी ह्या आठवड्यामध्ये जो अपडेट असणार आहे, मंत्रिमंडळाची बैठकीचा अपडेट आणि जी.आरचा अपडेट, हा जो माझा व्हिडिओ असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. तो काळजीपूर्वक बघायचा. आतापर्यंत बघितलं असेल 2 वर्षामध्ये आपण ज्या गोष्टी सांगतो, जी.आर मध्ये ज्या गोष्टी आल्या त्या व्यवस्थितपणे तुम्हाला मी सांगत असतो आणि त्याच गोष्टी वितरणामध्ये होत असतात. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर सगळ्यात जास्त या ठिकाणी लाडक्या बहिणीचा विश्वास आहे, कारण की आपण जे बोलतो ते 100% पाहायला मिळतं. त्याच्यामुळे लाडक्यांनो हे 2 गोष्टी ज्यावेळेस व्हिडिओ येतील ते नक्की तुम्ही या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर आहे 15 ऑगस्ट मध्ये वाटप होईल. लगेच बघा, लक्षात लाडक्यांनो 10 ऑगस्टला जर वाटपाचा जी.आर आला
तर 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला वाटप होऊ शकतं आणि न्यूजपेपरमध्ये टीव्ही चॅनलवर पण ही बातमी दिलेली आहे 15 ऑगस्ट निमित्त वाटप होऊ शकतं. आणि बघा 15 ऑगस्ट माहिती तुम्हाला सगळ्यांना आपला स्वातंत्र्याचा दिवस आहे, त्या निमित्ताने पण काहीतरी घोषणा होऊ शकते, त्याच्यामुळे 15 ऑगस्ट आहे लक्षात ठेवा. आणि 18 ऑगस्ट 28 ऑगस्ट जे आहे ते रक्षाबंधनाचा दिवस आहे. बघा रक्षाबंधन कधी आहे यावेळेस 28 ऑगस्टला, आणि या 28 ऑगस्टला रक्षाबंधनानिमित्त काही गिफ्ट भेटणार आहे का, ओवाळणी लाडक्या बहिणीला भेटणार आहे का? कारण की बघा जर या ठिकाणी कोणतेच तुम्हाला पैसे नाही आले, 15 ऑगस्टचे पण पैसे नाही आले, तोपर्यंत जर नाही पैसे आले तर 28 ऑगस्टला मग सरकार यावेळेस काय करू शकतं, रक्षाबंधनानिमित्त हप्ता टाकू शकतं. पण त्या रक्षाबंधनानिमित्त मग 2 हप्ते एकत्र भेटणार का, म्हणजे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला भेटणार का, हे पण आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. कारण की जुलैचा हप्ता आणि ऑगस्ट संपत येईल म्हणजे ऑगस्टचा पण हप्ता, असे 2 हप्ते सरकार गिफ्ट टाकणार आहे का? तर ही ओवाळणी आपण म्हणू शकतो. बघा रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी लाडकी बहिणींना चालू झाली होती. 2024ची गोष्ट असेल, 24ला चालू झाली होती. काहीतरी 18 ऑगस्टला पहिला हप्ता या ठिकाणी भेटला होता. त्याच्यामुळे यावेळेस पण काहीतरी असं काही गुड न्यूज भेटणार का? 2 हप्ते त्यावेळेस पण एकत्र भेटले होते, तर असे 2 हप्ते एकत्र भेटणार का, ही पण तुम्हाला मी गोष्ट नंतर सांगेल. तर ह्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला मी दिलेल्या आहेत लाडके बहिणींनो. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सरकारनामाची ही बातमी, न्यूजपेपरची बातमी आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना KYCचे नाटक नको, लाडकी बहीण योजनेचा सरसकट लाभ द्या, NCP पदाधिकाऱ्यांचे साडी चोळी घालून आंदोलन या ठिकाणी दिसत आहे. बघा लाडक्या बहिणीसाठी आता कोणी ना कोणी पुढे येत आहे. बघा कोणी असो, कोणतं राजकीय पक्ष असून द्या, आमच्यासारखे युट्यूबर असून द्या, न्यूजपेपर असून द्या, कोणी चॅनलवाले असून द्या, कोणी असून द्या, लाडक्या बहिणीसाठी जर कोणी आवाज उठवत असेल, लाडक्या बहिणीसाठी कोणीतरी पुढाकार घेत असेल, नक्कीच त्याला आपल्याला सगळ्याला सपोर्ट करायचा आहे. सरकारनामाची बातमी आहे. यांचं एकच आता आंदोलनामध्ये एकच ते म्हणत आहेत की बाबा लाडक्या बहिणीचे जे KYC असेल किंवा लाडकी बहीण योजनेमधून बऱ्याच लाडक्या ताई बाहेर जे निघाले आहेत त्यांना तुम्ही पुन्हा या ठिकाणी मध्ये घ्या. KYC वगैरे करू नका. जसं पहिलं 2,47 लाख लाडक्या बहिणींना पैसे भेटत होते, ते सगळे लाडक्या बहिणींना पुन्हा घ्या आणि त्यांना पैसे चालू करा. KYC करायची गरज नाही, सरसकट सगळ्यांना पैसे भेटायला पाहिजे. जे पहिले जसे भेटत होते त्याचे सरसकट जे आता पण याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, अपवाद लक्षात घ्या. जे पुरुषांनी फॉर्म भरले होते त्यांना पैसे देऊ नका, जे श्रीमंत आहेत लाडक्या बहिणी त्यांना पैसे देऊ नका, ज्या लाडक्या ताई सरकारी नोकरदार आहेत त्यांना पैसे देऊ नका, ज्या लाडक्या ताईंच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहेत त्यांना पैसे देऊ नका. ह्या सोडून सर्व लाडक्या ताईंना पैसे देऊन टाका. घरामध्ये 2-3 बहिणी असून द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. घरामध्ये 4 चाकी वाहन जर हातावर पोट भरणाऱ्या लाडक्या ताईंनी ते घेतलं असेल 4 चाकी वाहन, त्यांना पैसे देऊन टाका. घरामध्ये काही अजून काही उत्पन्न असेल, छोटं मोठं उत्पन्न असतील, गरीब असतील लाडक्या बहिणी, त्या सगळ्यांचे हप्ते चालू करा. ज्या लाडक्या ताईंनी KYC करताना चुका केल्या होत्या पण त्या खऱ्याच गरीब आहेत, त्या लाडक्या ताईंचे पैसे चालू करा. अशा सगळ्या लाडक्या ताई आहेत माझ्या, त्यांचे पैसे चालू करा अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे की सगळ्यांनी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त मागणी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.